लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रमाईचा त्याग सर्वांनी समजून घेत आचरण करावे। सुजाता चौदंते। त्रिशरण बुद्धविहारच्या पटांगणात व्याख्यानाचं आयोजन। सिडकोतील त्रिशरण फ्रेंड कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्रिशरण बुद्धविहारच्या प्रांगणात भव्य व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्धविहारचे अध्यक्ष विनोद भडांगे हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून उद्योजिका स्वप्ना पवार व ॲडव्होकेट सुजाता चौदंते या होत्या। कार्यक्रमामध्ये विहारच्या अध्यक्ष विनोद भडांगे, ॲडव्होकेट सुजाता चौदंते, उद्योजिका स्वप्ना पवार, माजी नगरसेविका शीतल भामरे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संपत शिंदे, बीजी बनकर, रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना नेरकर, रत्ना खरे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी व्याख्यानमालेतून सुजाता चौदंते यांनी माता रमाईचा त्याग हा खूप मोठा असून त्यांनी आपल्या मुलांची व संसाराची पर्वा न करता आपल्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्यामुळे बाबासाहेब शिकू शकले आणि तुम्हा आम्हाला जे काही आज मिळालं आहे ते खऱ्या अर्थाने माता रमाईच्या त्यागामुळे मिळालेलं आहे। म्हणून आपण माता रमाई यांच्या प्रमाणे विचार अवगत करून त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे, असे आपल्या मनोगतातून त्यांनी विचार व्यक्त केले। त्याचप्रमाणे उद्योजिका स्वप्ना पवार यांनी देखील आपल्या बुद्ध कबीर भीमराव फुले या धर्तीवर जन्मले या गीतातून अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष कल्पना नेरकर यांनी केलं, तर सूत्रसंचालन रत्ना खरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीनाक्षी कळवणकर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते संजय भामरे, राजेंद्र मोरे, मिलिंद कळवणकर, प्रवीण बागुल, खंडूजी आहिरे, पद्माकर सरोदे, देवचंद केदारे, दीपक मोकळ, डॉक्टर अनिल आठवले, केदा बच्छाव, हिरामन साळवे, संभाजी साळवे, प्रभा हजारे, मंदा साळवे, मीना भडांगे, मंदाकिनी दानी, गोकर्णाबाई वानखेडे, संगीता खरात, वसंत भालेराव, केदा बच्छाव, सागर नागराळे, अनंत हजारे, हिरालाल आहिरे, संगीता खरात, सविता आहिरे, शारदा अंबुलकर, रेखा पांडव, सुनीता काळे, शोभा केदारे, रंजना खरात, माया आठवले, इंदुबाई ठाले, मंगला शिंदे, विजयमाला भुजबळ, संगीता सावळे, BY खरे आदींसह मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिका उपस्थित होते। कार्यक्रमात व्याख्यान संपल्यानंतर उपस्थितांसाठी भव्य भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती। शेवटी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। मनपूर्वक आभार व्यक्त करते की या ठिकाणी आपण बोलवलं। जेव्हा त्रिशरण बुद्धविहारामध्ये कुठले कार्यक्रम होतात, दरवर्षीची आपली परंपरा आहे, पायंडा पडलेला आहे, 4 महिने वर्षात होतो म्हणजे होतो आणि प्रत्येक वेळेला आम्हाला या ठिकाणी बोलवलं जातं आणि तुम्ही बऱ्याच वेळेला आम्हाला ऐकत आलेला आहात। आजचे आहे पण आता जरा विचार ऐकून आनंद घेतला तर निश्चित ती रमाई जयंती खऱ्या अर्थी साजरी होईल असं मला वाटतं। तुमचं काय म्हणणं आहे? खरं की खोटं आहे? खरं की खोटं आहे? मला पुढचे काही मिनिटं ऐकून घ्यायला अशी अपेक्षा ठेवते आणि कोणाचाच आवाज येणार नाही अशीही अपेक्षा ठेवते, चालेल ना? असं म्हणतात की 10 भाषणांपेक्षा शाहिराचं एक गाणं हे तरीही प्रभावी ठरतं आणि परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ते एक गाणं नेहमी साथ देणारं ठरतं। तर मग माझ्या या व्याख्यानाची सुरुवात गाण्याने केली तर आवडेल का? आवडेल का? जय भीम। ज्यांना गाणं येत असेल त्यांनी मला साथ दिली तर चालेल आणि कृपया आवाज जर कमी ठेवला तर तुमच्यापर्यंत गाणं सहज पोहोचेल आणि गाण्याचे शब्द आणि वाक्य तुमच्या
मनाला भिडतील म्हणून शांतता बाळगा. गाण्याचे बोल आहेत बुद्ध कबीर भीमराव फुले. सर्वांना माहीतच आहे, लक्ष्मण केदारेंचं हे गीत आहे. आपण या गीताला सुरुवात करूया. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई. शेजारी न सखे बाई ग शेजारी न सखे बाई. देवाच्या नावावर जे करती सुमंतर. देवाच्या नावावर जे करती सुमंतर. ते भरती फुली घर ग शेजारी न सखे बाई. ते भरती फुली घर ग शेजारी न सखे बाई. देव अंग तुला बडबड हात हलवून हात हटवडा. देव अंग तुला बडबड मन हलवून हात हटवडा. मागतो बकर कोंबड ग शेजारी न सखे बाई. मागतो बकर कोंबड ग शेजारी न सखे बाई. देव अंगत आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. देव अंगत आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. गंडे डोळे खर्च नंतर ग शेजारी न सखे बाई. शेजारी न सखे बाई ग शेजारी न सखे बाई. जर देवच देतो जीवा पोर देतो मागशील तवा. जर देवच देतो जीवा पोर देतो मागशील तवा. मग नवरा कशाला वाग शेजारी न सखे बाई. मग नवरा कशाला वाग शेजारी न सखे बाई. देव अंगात वागतो जर शब्दाला जागतो. देव अंगात वागतो जर शब्दाला जागतो. त्या बघत भीत मागतो ग. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक.